ए भाई तू क्या कर रही है भाई, ऐसा मत कर, ऐसा मत कर भाई, काय करू राहिलीस? मंडळी बघा, मला जायचं होतं कुठेतरी फिरण्यासाठी, नाही देवाच्या पाया पडण्यासाठी, आणि मला हवं होतं मास्क, म्हणून मी या छोट्याशा दुकानामध्ये मास्क बघत होते. बट मला काही आवडत नव्हतं आणि जरा त्यातून मला आला फोन, चला जाऊ दे मास्क. आणि आता आम्ही लिटरली पुढे चाललो आहे. तुम्हाला गेस करावं लागेल कुठे चाललो आहे. कमेंट करून मला नक्की सांगा मी कुठे चालली आहे आणि हा रोड कुठला आहे. आणि बघा, मी नेहमीप्रमाणे असं सुंदर असं ग्लोई वाव. पण मंडळी तुम्हाला एक सांगू का, हे असं ट्रॅफिक लागलं ना, ओ माय गॉड. आणि लिटरली ट्रॅफिक खतम झालं आणि आम्ही एकदम मस्त अशा वातावरणात, मस्त अशा एवढ्या सगळ्या प्रवासाच्या नंतर आम्ही लिटरली पोहोचलो होतो फक्त आळंदीमध्ये, कारण खूप जास्त ट्रॅफिक होतं. मंडळी बघू शकता किती सुंदर अशी तुळशी आहे या ठिकाणी आणि तिचं महत्त्व लिहिलेलं आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो गजानन महाराजांच्या मंदिराकडे. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, लिटरली खूप सुंदर मंदिर आहे. मला तर खूप आवडलं, तुम्ही पण एकदा नक्की या. आणि आम्ही चाललो होतो दर्शनासाठी आतमध्ये. काय दर्शनात फोटो काढण्यासाठी परवानगी असेल नसेल, पण बाहेर काढून घेऊयात. आणि बघा असंच झालं, आतमध्ये फोटो काढण्यास मनाई होती, तर आम्ही बाहेर खूप सारे फोटोज व्हिडिओज काढून घेतले. मंडळी इतकी सुंदर असं मंदिर आहे हे, एकदा नक्की भेट द्या, आवर्जून भेट द्या. त्यांच्या काही इन्फॉर्मेशनची व्हिडिओही मी काढून घेतली. त्यांचे 42 सेवा कार्य आहेत आणि अशा काही त्या सेवाकार्यांची माहितीसुद्धा आहे. मी ते खूप सारे व्हिडिओसुद्धा काढले. मला खूप आवडलेलं हे मंदिर. मस्त असं देवदर्शन झालं, धन्यवाद. आणि त्यानंतर ना आम्ही पोहोचलो यात्रेमध्ये. वाव, यात्रेमध्ये पोहोचलो. बट मी काय पाळण्यामध्ये बसले नाही, सो थोडीफार शॉपिंग करण्यास निघालो. बट मला खूप जास्त भूक लागली होती, सो मी आले हॉटेलमध्ये. तर अशा काही हलक्या फुलक्या रिॲक्शन देत फायनली माझं जेवण येत होतं आणि मी जेवण करणार होते. तर तुम्हीही हा जेवण करायला मस्तपैकी मीही करते, धन्यवाद. तर असा होता माझा आजचा ब्युटिफुल व्लॉग. वाव, बाय बाय.